अमरावती येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळा अति गंभीर लेवलवर पोहोचला आहे। 4800 अर्जापैकी सुमारे 1000 अर्जदार असे आहेत त्यांनी खोटे कागदपत्र, खोटे शपथपत्र, म्हणजे अमरावती शहरात अशी स्थिती आहे की 277 लोकांनी जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि ते रद्द करण्याची घोषणा झाली। ते 277 सापडतच नाहीये। ते त्यांनी जे पत्ते दिले होते तेही बोगस निघालेले आहेत। आज जे गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे 4.5 महिन्यापूर्वी आम्ही तक्रार दिली होती, त्यातली जी गती आहे ती खूप संत गती आहे। त्या संदर्भात पालकमंत्री बावनकुळेजींची पण मी बोललो होतो। आज मी त्यांचा आता रेडीमेड 50 असे, म्हणजे सुमारे 200 अर्ज मी तपासले, त्यातनं 50 असे अर्ज दिले की त्या अर्जदारांनी पुरावा म्हणून आधार कार्ड दिले, पण आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे आणि यांनी जे मागितली दोन्ही जन्मतारखा वेगळ्या आहेत, तारीख नाही, काही मध्ये वर्ष पण वेगळे आहेत। म्हणजे एवढं फुल प्रूफ पुरावे मी पोलिसांच्या हातात दिले आहेत। माझी मागणी होती 48 तासाच्या आत या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही 7 दिवसाच्या आत या आज मी जे पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई होणार। आयुक्तांसोबत जे 270 लोक आणि मी तर 200 फॉर्म चेक केले आहेत, असे 4500 फॉर्म आहेत, ते तपासण्यासंबंधी पुढे चर्चा होणार। काँग्रेसने आता 2-3 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की अमरावती जिल्ह्यामध्ये किरीट सोमय्यांनी जे आरोप केले होते इथे बांगलादेशी रोहिंग्या नाही आणि ज्यांचे त्रुट्या आढळल्या ते मायनर आहे, जसं छोटंसं किरीट या बस असे, पण असं काहीच नाही म्हणे, फक्त भांडण लावायचं काम ते करताय किरीट। बाबा असं आहे, पॉलिटिकल लीडर त्यांचा जीव त्यांचा मतपेटीत असतो, तर त्यांच्यासाठी वोट जिहाद हे राजकीय अस्तित्व आहेत आणि आमच्यासाठी देशाची सुरक्षा, म्हणजे तेही मान्य करतात की ज्यांनी पुरावे दिले ते फर्जी आहेत, ते खोटे आहेत, ते बोगस आहेत। मग जर फर्जी, खोटे, बोगस पुराव्याच्या आधारावर कोणी जन्म प्रमाणपत्र मिळवलं तर त्यावर कारवाई होणारच, कोणी त्याला थांबवू शकत नाही। राहिली गोष्ट तो पंजाबचा आहे, इंग्लंडचा आहे, ऑस्ट्रेलियाचा आहे, झिम्बाब्वेचा आहे, तो तर नंतर येणार ना। पण त्यांनी हे सिद्ध करू द्या नाही की तो इथला आहे, त्यांनी इथला आहे तर सिद्ध करण्यासाठी जे कागदपत्र दिले ते तर फर्जी निघाले। पण म्हणून पोलीस तपासात मी मध्ये पडणार नाही की तो कुठला आहे, पण किरीट सोमय्यांनी जे दिले पुरावे ते सिद्ध होत आहे। 28 ठिकाणी FIR झालेले आहेत, इथे पण 267 गायब आहे। म्हणून वोट जिहादसाठी काँग्रेस असो, ठाकरे सेना असो, शरद पवार NCP, काय ते MIM आता सगळे करतात, स्वाभाविक आहे। आपण म्हणता तक्रार आपण दिलेली आहे तर पोलीस संतगतीने तपास करीत आहे, सरकार आपलं आहे, तर काय सरकार? आज मी पुरावे, एडिशनल पुरावे दिले आणि त्यात 50 फुल प्रूफ अलॉंग विथ डॉक्युमेंट त्यांनी आज कबूल केले की आम्ही आठवडाभरात करू। काही ऑफिसर्स आहेत, जसं महापालिका आयुक्त नवीन आले, ही गोष्ट 3 महिन्यापासून चालू आहे, पण त्यांनी एवढ्या म्हणजे 15 दिवसात 276% आर नॉट ट्रेसेबल। आता त्याचा नॉट ट्रेसेबल म्हणजे जो पत्ता दिलेला आहे, ज्या पत्त्याच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र तिथे ते नाही जाईल, तर याचा अर्थ आहे ही गोष्ट खरी आहे, मी मान्य करतो, सरकार आमचं आहे, आपलं आहे। तर सरकारमध्ये काही अधिकारी हे अशा प्रकाराने तपास करतात, त्यातला इथला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पुरावे दिल्यानंतरही चालढकल करीत आहेत आणि म्हणून मी मागणी केली आहे त्याच्याकडून तपास काढून घ्या। सर, आता आपण DCP शिंदे साहेबांसोबत जेव्हा चर्चा करत होते दार उघडं ठेवून, तेव्हा असा आक्रमक पवित्रा घेतला होता का जोपर्यंत तुम्ही गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत मी या खुर्चीवरून उठणार। बरोबर आहे। मग बंदद्वार आपली अशी काय चर्चा झाली, काय आश्वासन? हां, बंददार नव्हतं, खुलं होतं म्हणून तुम्हाला ऐकायला आलं। मुद्दा असा आहे की हो, मी आक्रमक पवित्रा घेतला, कारण की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे हे पुरावे दिल्यानंतर ते काही करत नाही। शेवटी सिनियर अधिकाऱ्यांनी त्यांचा
सिनियर लोकांची चर्चा करून मला सांगितलं की 7 दिवसाचा आत, इट मे बी विदिन 2 days, मे बी विदिन 3 days, कारण की त्यांना तहसीलदारकडून पण रिस्पॉन्स पाहिजे. तर 7 दिवसाचा आज जे मी पुरावे दिले आहेत त्यावर कारवाई तपास करून योग्य कारवाई करणार. आमदार ने बोला कि एक भी प्रमाण पत्र को रद्द नहीं होने देंगे. कल जब महानगरपालिका का लेटर निकला, आमदार आपकी महायुति में शामिल है. मुझे वो समझ गया, मैं जवाब दे रहा हूँ. मुझे व्याकरण नहीं समझ में आ रहा है. अरे मैं जवाब दे रहा हूँ यार, मुझे वो नेता का व्याकरण समझ में नहीं आ रहा है. अरे भैया, जो प्रमाण पत्र दिए थे वो 3000 से ज़्यादा प्रमाण पत्र रद्द कर दिए गए हैं, हो गए हैं. अब वो उनके पास से ओरिजिनल प्रमाण पत्र वापस देने की प्रक्रिया प्रारंभ हो चुकी है. उसमें 276 गायब है. शायद कांग्रेस नेता, शरद पवार एनसीपी नेता, उद्धव ठाकरे सेना नेता, एमआई, वो 276 गायब हो गए हैं. जो खरे खोटे हैं या घोट है वो मालूम है, उनके बारे में बात करते होगे तो पता नहीं. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहे 3000 तुम्ही म्हणता ते, तर त्या प्रमाणपत्रावर त्यांनी जे लाभ घेतलेला आहे त्याचं काय पुढे? त्याची चौकशी होणार आहे, 100% होणार आहे. कलेक्टर, SP आणि महापालिका, नगरपालिका यांना सांगितलं गेलं आहे की ताबडतोब तुम्ही पासपोर्ट ऑफिसला हे इन्फॉर्म करा. आणि हे जे प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जिथे तिथे झाले, अनेक ठिकाणी झाले ऑलरेडी, ते पोर्टलवरून पण, आणि त्यांनी वर्तमानपत्रात जाहिराती पण दिल्या की या लोकांचे महाराष्ट्रात 50,000 प्रमाणपत्र रद्द देवेंद्र फडणवीस सरकारने केले. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.